अजून एक नवीन प्रॉब्लेम झाला। आता आपल्याबरोबर काल जी रॉयल एनफील्ड आलेली, हे भाऊ आहेत, त्यांची बुलेट आता बंद पडली आहे। टाइम झालेला आहे 6:40 आणि आता आपण निघालो आहे मुंबईला। चला, मेरे को लगा निकल गए आप आगे। आत्ता खरी राईड चालू झालेली आहे, कारण आता वाजलेले आहेत एक्झॅक्ट 7 आणि प्रॉब्लेम असा झालेला, कारण कालचाच प्रॉब्लेम परत आज झाला। सुवंदन भाऊंच्या डॉमिनारचा चार्जर गेलेला आहे, त्याच्यामुळे त्यांची बॅटरी चार्ज नाही करत आहे। सो त्याच्यामुळे वेळ लागला आपल्याला। मग जे ओनर होते त्यांच्या कारने बॅटरी जम्प स्टार्ट केली आपण, म्हणजे गाडी जम्प स्टार्ट केली। आणि आता सुवंदन भाऊ आणि किरण हे लोक पोलादपूरला थांबणार आहेत, जे आपण मागच्या वेळी बालाजी रिसॉर्टला थांबलेलो। आणि मी आणि कार्तिक आम्ही मुंबईला जाणार। भरतभाई जे आहेत, जे हार्ली घेऊन आलेले आहेत, ते त्यांच्या घरी पुण्याला जाणार। सो आता बघू किती वाजता ते घरी जायला। फक्त आता काय प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे बस। आणि आत्ताचं पण वातावरण एवढं भारी आहे ना, पोलादपूरला इथनं जायला आपल्याला 2 तास तरी लागणार। अजून एक नवीन प्रॉब्लेम झाला। आता आपल्याबरोबर काल जी रॉयल एनफील्ड आलेली, हे भाऊ आहेत, त्यांची बुलेट आता बंद पडली आहे। चला, चालू झालेली आहे। होप सो आत्ता काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे। जरले गाव आहे आणि या गावापासून गाडीने 2 ते 3 मिनिटावरच आपलं रिसॉर्ट आहे, ज्या रिसॉर्टला आपण थांबलेलो, रॉयल विलाज। हे बघा, बरंच मोठं गाव आहे। आज प्लॅनिंग कसं होतं, सकाळी लवकर उठायचं आणि त्याच्यानंतर नाश्ता वगैरे सगळं करायचा। मग त्याच्यानंतर चांगले चांगले शूट घ्यायचे, चांगले चांगले मस्त ड्रोन शॉट घ्यायचे। निसर्ग हे कॅमेरामध्ये आणि डोळ्यांमध्ये दोन्हीमध्ये टिपून घ्यायचं। त्याच्यानंतर आम्ही ॲक्च्युली जाणार होतो, म्हणजे हे लोक तर पोलादपूरला जाणार होते 5-6 जण, आणि मी एकटाच फक्त मुंबईला जाणार होतो घरी। आणि मला ते जे ओनर होते जयेश दादा, त्यांनी मला एवढं भारी रूट सांगितला ना, जो पूर्ण म्हणजे श्रीवर्धन दिवे आगारपर्यंत पूर्ण कोस्टल रोड होता। इथून एवढा भारी जाणार होतो, पण सीन असा झाला, टाइमपास करता करता, आराम करता करता, सगळ्या गोष्टी करता करता झाले 5। त्याच्यानंतर पण आम्ही तिथे पुढे जाणार होतो बीचवर फोटोशूट करायला, त्या साईडला बाईक घेऊन। पण परत सगळं लगेज लावताना, सगळं पॅकिंग करताना, सगळे गॅजेट्स चार्ज करताना वगैरे सगळं आणि तिथेच फोटोशूट करता करता 6 वाजले। मग त्याच्यानंतर 6 वाजल्यानंतर निघायच्या वेळेस सुवंदन भाऊची गाडी नेहमीप्रमाणे कालसारखी चालू नाही झाली। आणि तेवढं सगळं करताना मग आपल्याला या सगळ्या गोष्टी परत सगळ्या ही गाडी चालू करताना वाजले 7 आणि 7 नंतर आत्ता आपण निघालेलो आहोत। पण एक आहे, एवढा लेट राईड चालू केली आहे, म्हणजे मनामध्ये डोक्यामध्ये असं काय नाहीच आहे, असं वाटतंय की परत नवीन राईड चालू झाली आहे। का, कारण रात्रीच्या आता सिंगल रोड आहेत, रोड तर भारीच आहेत आणि वातावरण परत एक नंबर वातावरण आहे, खरंच सांगतो। म्हणजे मी
म्हणजे ते बोलतात ना, एकदम मनापासून भारी वाटतंय. कारण वातावरण छान आहे आणि मस्त आहे. रोड छान आहेत, आजूबाजूचे नजारे भले आता दिसत नाही आहेत पण मस्त वाटतंय. आणि म्हणजे असं वाटतच नाहीये की अरे यार आपल्याला आता घरी जायला 6 आणि 7 तास लागणार, आपण पोचणार कधी रात्री 1 आणि 2 वाजता, कसं काय, असं काहीच आत्ता नाहीये. सो मस्त भारी वाटतंय. मंदिर परिक्षेत्रातील पर्यटकांचे हार्दिक स्वागत. हरणे आणि दाभोळ इथनं 14-15 किलोमीटर आहे. दापोलीला राईट मारायचं आहे आपल्याला. त्या वाचायच्या नादामध्ये दापोली किती किलोमीटर आहे ते वाचायचं राहून गेलं. या ब्रिजवरनं आपण काल आलेलो आणि कसला भारी वाटतंय, कसला व्ह्यू भारी वाटतंय. एक नंबर वाटतंय, एक नंबर. आता सध्या रात्र आहे आणि रात्रीचं एकत्र चालावं या कारणाने आपण ॲव्हरेज स्पीड ठेवला आहे 40चा. कारण त्या रॉयल एनफिल्डचा पण प्रॉब्लेम झाला आहे, मध्ये मध्ये ती पण बंद पडते गारठल्याने, कारण तिला कार्बोरेटर आहे. आणि डॉमिनारचा पण प्रॉब्लेम झाला आहे, पण ठीक आहे, आता डॉमिनार काय बंद नाही पडणार. घाट आरंभ झालेला आहे. दिवसापेक्षा रात्रीची घाटामध्ये चालवायला खूप मजा येते. कारण लास्टच्या ब्लॉगमध्ये पण मी सांगितलेलं, जेव्हा रत्नागिरीला चाललेलो तेव्हा. बाय द वे, रत्नागिरीचा जर व्हिडिओ बघितला नसेल तुम्ही तर इथे आय बटनमध्ये लिंक दिलेली आहे, तो बघू शकता. त्यावेळेस मला रत्नागिरीला जायला 12 तास लागलेले, कारण रस्ते खराब होते त्याच्यामुळे. तर सांगण्याचं कारण हे की रात्रीची घाटामध्ये चालवायला मज्जा काय येते, कारण घाटामध्ये जे रस्ते असतात ते वळणावळणाचे रस्ते असतात. त्याच्यामुळे कसं आहे की रात्री समोरून जी गाडी येते त्या गाडीची लाईट जेव्हा आपल्याला दिसते तर आपल्याला समजतं की समोरून गाडी येते. त्याच्यामुळे आपण तेव्हा स्पीड वगैरे कमी करू शकतो आणि जर नसेल येत तर आपण तेव्हा फास्ट जाऊ शकतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, दिवसाची गाडी चालवण्यामध्ये घाटात प्रॉब्लेम काय आहे की समोरून गाडी येते ना येते हे आपल्याला माहीत नसतं, त्याच्यामुळे हॉर्न वाजवावा लागतो आणि गाडी घाटामध्ये हळू पण चालवावी लागते. म्हणून मला रात्रीची घाटामध्ये गाडी चालवायला आवडते. तुम्हाला जर घाटामध्ये गाडी चालवायला आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. हां, आणि अजून एक, आंजर्ले ते दापोली वगैरे कोणाचं घर असेल, इथले गाव असेल आणि तुम्ही पण रायडिंग करता का, तुम्हाला पण राईड करायला आवडते का, तेही कमेंटमध्ये सांगा. 2 तास नेटवर्क नाही आहे, 2 तास. म्हणजे आपण आता जो प्रवास करतोय ना त्याच्यामधले 2 तास तरी आपल्याला नेटवर्क नसणार. इवन कोणाच्याच फोनला नाही आहे. जिओला थोडंफार नेटवर्क आहे. आपण आता ज्या रोडने जाणार आहोत आंजर्ले ते आपण पोलादपूरला आपण डायरेक्ट बाहेर पडणार आहे. मधल्या रोडने आपण जाणार आहे, जंगलातल्या म्हणजे गावागावातल्या रोडने जाणार आहे. सो आम्हाला काल यायला, म्हणजे काल जेव्हा आम्ही तिथनं शिरलो आणि तिथून ते इथपर्यंत अजिबात नेटवर्क नव्हतं. सो आपल्याला तिथपर्यंत जाईपर्यंत ॲटलिस्ट मिनिमम 2 तास लागणार. सो 2 तास कोणालाच नेटवर्क नसणार. म्हणून आम्ही एवढ्या हळूहळू चाललो आहे 40च्या ॲव्हरेजच्या स्पीडने. पण मजा येते, एकदम असं सुरात निवांत चालल्यासारखं वाटते, लय भारी. ओके, तर आपण दापोली शहरामध्ये आता पोचलेलो आहोत. मुंबई 231 किलोमीटर. तर आपण काल इथनंच आलेलो आणि आता इथनंच लेफ्ट मारतोय.
आणि आता सुरू होणार आहे जंगलमध्येच गावागावाचा रस्ता, कारण हा डायरेक्ट आता पोलादपूरला निघणार रोड. आणि जर सरळ मोठ्या रस्त्याने गेलं तर तो डायरेक्ट पुढे फिरून खेड मार्गे मग कशेडी घाटातनं वगैरे तो तसा येतो. सो आहे एकत्र सगळे आहे, बाईक आहेत, रोड पण चांगले आहेत, म्हणून या रोडने चाललोय. महाड 40 किलोमीटर, पुणे 169 किलोमीटर, आणि खेड आणि मंडणगड राईटला आणि लेफ्टला आपला रस्ता. सो टाइम झालेला आहे 9:15 वाजलेले आहेत आणि आपण निघालेलो 7 वाजता. म्हणजे अजून 15 मिनिटाने 2 तास कंप्लीट होतील. आणि मज्जा येते. हा जो रोड आहे, जसं मी मगाशी सांगितलं, परत सांगतो, हा जो रोड आहे हा दापोली पोलादपूर रोड आहे. आणि जर तुम्ही कधी येत असाल ना, जो महाडचा रोड जेणे आपण म्हणजे जो महाडचा रोड आहे, जाताना आपण गेलो त्या रोडने, आणि आता इथनं घरी रिटर्न जाताना या रोडने जातो आहे. सो दिवसाची राईड करा, किंवा गाडी जर असेल किंवा जे काही असेल, तर ट्रॅव्हल ज्यावेळेस करत असाल तर दिवसाचं करा. तर आम्ही एकत्र आहे त्याच्यामुळे आम्ही या रोडने चाललो आहे, नाहीतर आम्ही मेन हायवेने गेलो असतो, म्हणजे वाया खेड मार्गे. पण ते खूप फिरून पडतं खूप. हा शॉर्टकट आहे. आता काहीतरी टाईम माहीत नाही किती झाला आहे, पण सुवंदन भाऊंची गाडी आता परत बंद पडलेली, परत बॅटरीचा प्रॉब्लेम झाला. कारण बंद पडण्याचं कारण, ही जी समोर रॉयल एनफील्ड चालली आहे हिची ॲक्च्युली नंबर प्लेट पडली आहे. म्हणजे मागचं जे नंबर प्लेटचं जे पूर्ण हब आहे टेल लाईटचा, तो खड्ड्यात आपटून निघाला आणि तो खाली लोळत होता. मग तिथे आम्ही तिथे थांबलो तर मग सगळेच थांबले आणि मग गाडी बंद करावी लागली. तो त्याच्यामुळे ती गाडी बंद झाली आणि तिथे पण आपला वेळ गेला. मग शेवटी जी आपली टमटम असते त्या टमटमने जम्प स्टार्ट करून गाडी चालू केली. आता आपण हार्ली चालवायला बसलो आहोत. ही हार्ली 750 स्ट्रीट रोड आहे आणि आता घाट सुद्धा चालू झाला आहे. हार्लीवरनं व्ह्यू कसा वाटतोय. एवढी मोठी 750 cc ची गाडी आहे ही, पण अजिबात व्हायब्रेशन नाही आहे गाडीमध्ये. हा जो साऊंड येत असेल तुम्हाला, त्या साऊंडने असं वाटत असेल की अरे गाडीला किती व्हायब्रेशन आहे. अजिबात म्हणजे अजिबात व्हायब्रेशन नाही गाडीला. तर आत्ता आम्ही या महाडच्या हायवेच्या ब्रिजच्या खाली आहे. 10:15 झालेत, तर आता जेवणाचा तर टायमिंग झालाच आहे. हां, आणि हा सरळ रोड जातो भोरला वरंदघाट मार्गे. आणि आता आपण इकडनं राईट मारून परत चाललो आहे. सगळेजण आता एकत्र जेवण करू आम्ही आणि नंतर आपापल्या वेगळ्या रस्त्याला जाऊ. आता इकडनं आपलं घर दाखवतंय 4-4.5 तासावर. आता सुवंदन भाऊ आणि किरण तिकडे बालाजीमध्येच थांबणार आहेत आणि ते उद्या सकाळी निघणार. पण मी आणि कार्तिक निघणार आहे. हॉटेल बालाजी आलेला आहे. नाही, लेकिन हारली आहे. तर आमचा जायचा जो प्लॅन होता तो कॅन्सल झालाय, कारण आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा 10:30 वाजले. जेवून निघेपर्यंत ऑलमोस्ट 11:30-12 वाजले असते आणि घरी पोहोचायला 4-5 वाजले असते. त्याच्यामुळे आम्ही इथे बालाजीमध्येच थांबलो. 7 जणांसाठी हा रूम आम्हाला मिळालाय. एकदम मस्त छान क्लीन आणि रिझनेबल रेटमध्ये. तर आता आजची रात्र इथेच काढूया आणि उद्या जमेल तसं अर्ली मॉर्निंग निघूया. बघू उद्या. सुप्रभात. आणि सकाळचे आता वाजलेले आहेत 9:05 कमी आहेत. फ्रेश वगैरे झालोय आणि आता आम्ही दोघं पुढे निघतोय, कार्तिक आणि मी. बाकीची जी आपली मंडळी आहेत
ते तिघंजणं थांबणार आणि नंतर दुपारनंतर येणार आहेत. सो आम्ही दोघं निघतो आता आपण जाणार आहोत जुना मुंबई गोवा हायवेने. आणि एक्झॅक्ट टाइम झालेला आहे 9. आणि सकाळ सकाळी लय भारी वाटतंय, मस्त एकदम छान. काल आपण जिथे थांबलेलो तिथे माझी दुसरी वेळ इथे थांबायची आणि खूप चांगलं जेवण वगैरे मिळतं, म्हणजे व्हेज नॉनव्हेज मिळतं. दुसरी गोष्ट, जर तुम्ही या साईडला कधी ट्रॅव्हल करत असाल आणि म्हणजे गोव्याला वगैरे जात असाल किंवा काय, जर तुम्हाला इथे स्टे करायचा आहे तर हा स्टे पण बेस्ट आहे. किंवा जर तुम्ही इथनं महाबळेश्वरला जात असाल, पोलादपूरवरनं प्रतापगडावरनं जात असाल, म्हणजे इकडनं महाबळेश्वर जास्तीत जास्त 1 तासावर आहे, प्रतापगड अर्ध्या तासावर आहे. तर तुम्हाला इथे स्टे हवा असेल तर बेस्ट आहे स्टे. मी त्यांचा नंबर पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हां, आणि त्यांच्या स्टेमध्ये स्विमिंग पूल पण आहे, त्यांच्याच हॉटेलच्या मागे स्विमिंग पूल आहे. सकाळचं वातावरण एवढं भारी वाटतंय ना, मस्त असेल. आपली ती आदमापूरची असेल. आदमापूर खूप जणांना माहिती आहे की नाही माहीत नाही. बाळूमामा सगळ्यांना माहिती असेल अशी अपेक्षा करतो. नेक्स्ट राईड माझा प्लॅन चालू आहे की आदमापूरला श्री संत बाळूमामांचं दर्शन घ्यायला जायचं आहे. आणि त्या राईडचा जो टायमिंग असणार ना, तो रेकॉर्ड ब्रेक असणार, एवढी गॅरंटी देऊन सांगतो. आता या लवकरच ह्याच्यामध्ये आपण ती राईड करणार आहे आणि सोलो राईड करणार आहे. इथपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही स्वतः रायडर असाल किंवा तुम्ही स्वतः ट्रॅव्हलर असाल, तुम्हाला स्वतःला फिरायला आवडत असेल आणि आपल्या महाराष्ट्रातले कुठले कुठले चांगले स्पॉट असतील तर ते सुद्धा सांगा. कारण जसं तुम्हाला फिरायला आवडतं तसं मला पण फिरायला आवडतं, तुम्ही बघताच आहे. तर जे स्पॉट मला माहीत नसेल ते तुमच्या थ्रू मला माहिती पडतील, जी ठिकाणं मला माहीत नाही आहे ती तुमच्या थ्रू मला माहिती पडतील. सो कोणती कोणती ठिकाणं अशी असतील जी तुम्हाला माहिती असतील, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सो आपण आता महाडमध्ये एंटर केलेलं आहे, अजून 25 मिनटं. आणि आता आपण वडखळ क्रॉस केलेला आहे. मध्ये ॲक्च्युली रस्त्यांची हालत एवढी खराब आहे ना, हालत खराब आहे म्हणजे डायव्हर्जन्समुळे. सध्या एवढे डायव्हर्जन्स आहेत, ब्रिज वगैरेची जी कामं चालू आहेत ना, त्याच्यामुळे खूप लांब लांब ट्रॅफिक लागतं. पण ठीक आहे, आपली बाईक होती त्याच्यामुळे आपल्याला पण थोडा वेळ लागला. तर तुम्ही जर बाय कार ट्रॅव्हल करत असाल तर सध्या तरी या रोडने येऊ नका, कारण या डायव्हर्जन्समुळे खूप लांबच लांब रांगा लागतात मोठ्या मोठ्या गाड्यांच्या. पण प्रत्येक डायव्हर्जनला कमीत कमी 10 ते 15 मिनटं जातात. मग त्याच्यापेक्षा निजामपूर पाली मार्गेच आलेलं बरं पडतं, जो रोड तुम्हाला डायरेक्ट माणगावला बाहेर काढतो. हा ब्रिज बनवल्यामुळे पेनमध्ये खूप वेळ वाचतो, खूप वेळ. इथे ते मागे लेफ्ट साईडला पेन स्टेशन आहे, तर ट्रेन. अभयारण्य चालू झालेला आहे, इथनं रोड आहे खाली जायला. आणि हा ब्रिज मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेला, जो प्राण्यांना रोडच्या पलीकडे अलीकडे येण्या जाण्यासाठी बांधलेला आहे. टाईम झालेला आहे 12:10 आणि कार्तिक आता इथनं पुढनं जाणार डोंबिवलीला, मी जाणार इथे घरी. माझं घर काय जवळच आहे इथनं. चलो मिलते है, ओके बाय बाय. आत्ताचं ॲक्च्युली डिस्टन्स कमी होतं, पण डायव्हर्जन्समुळे थोडासा कंटाळा आला. पण वडखळ नाक्यापासून ते इथपर्यंत रोड चांगला आहे, म्हणजे खड्डे जे आहेत ते खूप कमी प्रमाणात आहे, डायव्हर्जन्स पण खूप कमी प्रमाणात आहे. डबल लेनचा रोड आहे. आणि माणगाव ते वडखळपर्यंत रोड खराब आहे, खूप सारे डायव्हर्जन्स आहेत. दुसरी गोष्ट, माणगावपासून पुढे, माणगावपासून म्हणजे महाड वगैरे त्या साईडपर्यंतचा रोड, म्हणजे किंवा त्याच्या पण पुढे, कारण मागच्या वेळी मी गेलेलो रत्नागिरीला, आहे रोड चांगले आहेत माणगावच्या पुढे पासून, कारण डबल लेनचे रोड आहेत.
आणि मानगाव ते वडखळपर्यंत रोड खराब आहे, रस्त्याची कामं चालू आहेत आणि वडखळपासून इथपर्यंत रोड छान आहेत. सो आता नेक्स्ट राईड जी आहे ती तर आपली आदमापूर म्हणजे कोल्हापूर आदमापूर बाळूमामाला जायचं. मी जसं मगाशी तेच सांगितलं, हॅट्रिक राईड असणार आहे आपली ही. होप सो ही जी आपली राईड होती ती खूप छान झाली आणि मजा आली. आता जी राईड आता आपण करणार आहोत आदमापूरची, तर ती पण अशीच चांगली झाली पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जे कोण कोकणामध्ये राहतात जे दापोली वगैरे त्या साईडला, त्यांनी पण सांगा अजून कोकणामध्ये कुठल्या जागा आहेत फिरण्यासारख्या ज्या अशा सुंदर सुंदर आहे, तिकडे अजूनही लोकांना माहीत नाही आहे, तर तिथेही जाण्याचा आपण प्रयत्न करू. आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि मी असेच सुंदर सुंदर जागा दाखवत राहील. सो त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जी असते ती बेल आयकन ऑन करून ठेवा, जेणेकरून आपला व्हिडिओ जेव्हा पण येईल त्यावेळेस तो पहिल्यांदा तुम्हाला दिसेल. तर भेटूया एका पुढच्या नवीन प्रवासामध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये.